पहा नवीन एपिसोड्स एकदम ऍड फ्री। माझ्या लग्नाला तू बाप म्हणून नाही आलास ना, तर मी तुझे छोटे छोटे तुकडे करून गटारात फेकून दे ना। मला धमकी देतो हा? हाँ, कौन बोलते? हॅलो घोरपडे, सॉरी, वेदांत वानखडे, नमस्कार। तुमच्यासाठी एक ब्रेकिंग न्यूज आहे साहेब, खास तुमच्यासाठी। कोण बोलतोय आणि तू कोणाशी बोलतोस माहिती आहे का तुला? आणि काय वेळ आहे फोन करायची? प्रेमात आहे ना तुमचा भाऊ? हा म्हणजे काय ना साहेब, तुमचा भाऊ विक्रांत आणि ती आरती यांचं लग्न व्हावं ना, असं अगदी मला अगदी म्हणजे मनापासून वाटतं बघा। आता तुम्ही विचाराल का? हा काय ना साहेब, तो जो गौतम घोरपडे आहे ना, म्हणजे आरतीचं ज्याच्याशी लग्न ठरलंय तो एक नंबरचा। एक नंबरचा काय? काय नाही, तुम्हाला एक नंबर पाठवतो, त्यावर ऍडव्हान्स म्हणून 5-10,000 रुपये रोख पाठवा। काय ना साहेब, तुम्ही तिकडे पैसे ट्रान्सफर करा, मी इकडे बातमी ट्रान्सफर करतो। हा पाठवा। हे बघ इडियट, अक्कल नाही आहे लोकांना। पण आधी माहिती काढू दे, खरंच काहीतरी महत्वाचं असेल तर। असेल तर पाठवतो नंबर पोलीस स्टेशनला। हॅलो, मंडळ आपला आभारी आहे साहेब, रोख 10,000 रुपये आले। काय ना सर, म्हणजे मी झाडीपट्टीतल्या नाटकात काम करणारा एक गरीब नट आहे, आपलं नशीबच खराब आहे म्हणून एक बापाचा रोल केला आणि त्यात एक स्टोरी मिळाली की जी तुमच्या कामाची आहे। दारू पिऊन वाटेल ते बडबडू नकोस। ओ दारूची शपथ। हा तर तो जो घोरपडे आहे ना, घोरपडे एकदम फ्रॉड माणूस आहे साहेब। माणसांना फसवणं हाच त्याचा धंदा आहे। काय ना साहेब, एक लग्न त्याचं या आधीच झालंय। काय? हो, अहो हे सेकंड आहे, सेकंड मॅरेज। अहो लोकांना फसवणं हाच त्याचा धंदा आहे। पण तू जे बोलतोयस ते खरं आहे कशावरून? साहेब, मी जी काय ती बातमी दिली ना, आता तुम्ही लावा ना खबरी पाठीमागे, पण हे लग्न थांबवा हा साहेब, लगेच थांबवा, नाहीतर तुमचा लाडका भाऊ पुन्हा जीव देण्याचा प्रयत्न करेल। हे शडा, आणि ही इन्फॉर्मेशन जर खोटी निघाली ना, तर तू जिथे असशील तिथे शोधून काढेन तुला। हा, आणि मग मी काय करीन हे तुला सांगायला नको। आणि बातमी जर खरी असेल ना, तर हे लग्न मी थांबवेनच।
कोण पाहिजे? हे आहेत का घरात? त्यांना जरा सांगा ना, मी आले. मी आले? अगं तू कोण आणि तुझे हे कोण? हो, हे म्हणजे माझा नवरा. अच्छा, तू प्रभाकरची बायको का? प्रभाकरची बायको एवढी लहान कशी असेल? नाही नाही पोरी, तू पत्ता चुकलीयस. हे बघ, आम्ही पण इथे कालच राहायला आलोय. अहो नाही नाही मावशी, मी बरोबर पत्त्यावर आले. मी आधी इथेच राहायचे आणि हे घर कसं विसरेन मी. नाव काय तुझं? पल्लवी गौतम घोरपडे. काय? हो, मी पल्लवी, गौतम घोरपडेंची बायको. आहेत का ते घरात? आणि तुम्ही कोण? नवीन भाडेकरू आहात का? हा, मी गौतमची आई. काय? हो, कसं शक्य आहे हे? त्या तर कधीच. हे बघ, तू आधी आतमध्ये ये, मग आपण बोलू. हा ये, चल चल आपण आतमध्ये जाऊन बोलू. आवडली का ग? खूप सुंदर आहे. ही पण छान आहे ग. ए सुमन, हे बघ, ही तुझ्यासाठी साडी आहे. हे मी काय म्हणते, उद्या आपण एकसारख्या साड्या नेसलो तर? ताई, तू कशाला एवढा त्रास घेतलास ग? त्रास कसला त्यात? घरचंच तर कार्य आहे. आणि हो, माझ्या लेकीचं लग्न आहे, हो की नाही आरती? आणि वेळ कुठे आपल्या हातात, म्हणून म्हटलं जाता जाता साड्या घेऊनच जाव्यात. हे अमूल्य, आरतीच्या अंगावर लावून बघ ना साड्या, म्हणजे कळेल तरी नवी नवरी कशी दिसेल ते. अगं जा. अमूल्य, अगं बाई, किती गोड दिसणार आहे आरती, हो ना? छान दिसतेस. वहिनी, अगं ये ना, आती. या. अरे या डीसीपी साहेब, डीसीपी अनिल शिंदे, वेलकम. काय वेदन, डीसीपी म्हणून काय हाक मारतोस? मित्र आहे मी तुझा. आणि तू बोलवलं आणि मी येणार नाही असं होईल का कधी? बस. विजय, 2 कॉफी सांग. सांगतो सर. या नंबरवरून कॉल आला होता. आणि तू याच नंबरवर पैसे सेंड केलेस? हो. मग त्याला ट्रॅक करणं कठीण नाहीये. मी माझ्या टीमला नंबर फॉरवर्ड करतो. पण मला एक गोष्ट कळत नाहीये, त्याने मलाच का कॉल केला? आणि त्याने जी इन्फॉर्मेशन दिली गौतम घोरपडे बद्दल, ती ऐकून आय वॉज शॉक्ड. कम इन. मग त्याने तुला हे सांगितलं की त्या गौतमचं आधी सुद्धा एक लग्न झालं होतं? आणि त्याने सांगितलं की त्याची बायको जिवंत आहे, त्याचा डिवोर्सही नाही झाला. त्या मुलीचं अशा मुलाशी लग्न होणं म्हणजे तिची लाईफ स्पॉइल होऊ शकते. मी आजच त्याला ट्रॅक करायला सांगतो. बरं, लग्न कुठे आहे? डिटेल्स मी तुला पाठवतो.
काही झालं तरी आरतीचं लग्न त्या गौतमशी व्हायला नको. ठीक आहे, पण एक गोष्ट लक्षात ठेव वेदन, लग्न होण्याआधी आपण जर त्याला अटक केली तर तो सांगू शकतो की मला लग्न करायचं नव्हतं. आणि जर लग्न झालं म्हणजे सप्तपदी पूर्ण झाली तर मग मात्र हे प्रकरण कोर्टात जाईल. त्यानंतर आपण काहीच करू शकत नाही. मग कोर्टात सिद्ध करत बसावं लागेल की हे लग्न म्हणजे केवळ फसवाफसवी होती. त्यात वर्ष 6 महिने जातात आणि मुलीचं आयुष्य उद्ध्वस्त होतं. त्यामुळे लग्न पूर्ण होता कामा नये. कसंही करून ते थांबवावंच लागेल. सकाळपासून कुठे लपून बसलाय काय माहिती. थोबाड दाखवलं नाही त्यांनी, फोन बंद करून ठेवलाय. ऐक ना, मला तुझ्याशी काहीतरी बोलायचंय. हे बघ, यावेळी त्यांनी काही शहाणपणा केला, मला दगा दिला तर सोडणार नाही मी त्याला. अरे ऐकून तर घे, महत्वाचं आहे. मग बोल पटपट. तुझी बायको आलीये परत, पल्लवी. तू इथे का आलीयस आणि कधी आलीयस? मला काहीतरी सांगायचंय तुम्हाला. बेडरूम मध्ये जाऊया आपण. चला चला चला. मी बघतेय आद्या आल्यापासून कोणीच कुणाशी काहीच बोलत नाहीये. अगं नाही ग ताई, असं काही नाही. सुमन, मी समजू शकते, पण ताई लग्न घर आहे, जुने कुठलेच विषय निघायला नको, वादही नकोत, म्हणून जरा. सुमन, खरंच सांगते, तुझ्या इतकी समजूतदार व्यक्ती मी खरंच बघितली नाहीये ग. सुमन, मला माहितीये तू खूप दुखावली गेलीस. अगं पण जे काही झालं त्यात माझ्या सुनेचा, आद्याचा काय दोष आहे? अगदी बरोबर बोलतेस मावशी. आद्या वहिनी खूप गोड, खूप प्रेमळ. ती माझी वहिनी नाही, माझी मैत्रीण. हे बघ, माझा खरंच कुणावरच असा राग वगैरे नाहीये. हा, जे काही घडलं ते आम्हाला खूप काही शिकवून गेलं. आमच्या चुका आम्हाला कळल्या. आता फक्त एकच इच्छा आहे, आरतीचं लग्न निर्विघ्नपणे पार पडू दे. एक मिनिट, मी आलीच. हॅलो, काय आहे? इतका वेळ का लागला फोन उचलायला? अरे मी सार्थकच्या बहिणीच्या घरी आली. इकडे लग्नाची तयारी सुरू आहे आणि खूप काम आहे. हा, ते मला कळलं, पण ते लग्न व्हायला नको आहे ना? हो, पण मी सासूबाईंना नाही कशी म्हणणार होते, त्यामुळे मला यावं लागलं. बरं, त्या अमूल्याला सांग मला तिच्याशी अर्जंटली बोलायचं. आणि ती फोन उचलत नाहीये. ती आरती पण फोन उचलत नाहीये. तू अमूल्याला सांग मला अर्जंटली कॉल करायला, मला खूप महत्वाचं बोलायचंय. ज्या मुलाशी आरतीचं लग्न होणार आहे त्याच्याबद्दल बोलायचंय. अरे हो, सांगते. किती चिडचिड करतोयस? एक मिनिट, ती माझ्या बाजूलाच उभी आहे, मी सांगते तिला. ऐक ना अमूल्या, दादाला तुझ्याशी महत्वाचं बोलायचंय. वहिनी मला नाही बोलायचं. अगं, तो म्हणतोय खूप महत्वाचं आहे आणि त्याच्याबद्दल आहे ज्याच्याशी आरतीचं लग्न ठरलंय. बोल. अमूल्या, मला तुझ्याशी खूप महत्वाचं बोलायचं, तेही आज, आत्ता. हो, ऐकतेय मी. हे बघ, असं फोनवर बोलता नाही येणार. तुला मला भेटावं लागेल. थोडा सिरियस इश्यू आहे. मी नाही येऊ शकत.
अमूल्या, ट्राय टू अंडरस्टँड. अरे पण आज आत्ता कसं शक्य आहे? घरी ताईच्या लग्नाची तयारी सुरू आहे. मला आरती आणि गौतमच्या लग्नाबद्दलच बोलायचंय आणि त्यासाठी आपलं भेटणं गरजेचं आहे. हे बघ, आय नो आपल्यात खूप वाद आहेत, पण तू भेटायला ये. मी आत्ता ऑफिसमधनं निघतोय. 20 मिनिटात तुझ्या घराजवळ पोहोचेन. ठीक आहे. बाय. काय म्हणतोय? वेदांतने मला भेटायला बोलवलं. बरं तू जा, इकडे सगळं मी सांभाळून घेते. इतकी काय घाई होती का तुला? सांगितलं होतं ना 15 दिवसात येतो म्हणून. आता फोन तरी करायचा मला. अहो, तुमचा जुना नंबर बंद आहे. मी तरी काय करू? तुम्ही नवीन नंबर दिला का मला? मी रोज वाट बघतेय. फोन येईल, मेसेज तरी येईल. रिकामटेकडे आहे मी. हे बघा, तुम्ही मला किती मारलं ना, तरी यावेळी मी नाही ऐकणार आहे तुमचं. मागच्या वेळी पण तुम्ही बळजबरी केलीत आणि बाळ पाडायला लावलं मला. तुम्ही मागच्या वेळी म्हणाला होतात ना की तुला आधी सांगता येत नाही का? पाळी चुकली कळत नाही का तुला? म्हणून मी त्यावेळी वेळेच्या आधीच सांगते. आणि माझं ठरलंय, मला हे बाळ हवंय. हो, तुम्ही पण विचार करा ना, आपल्या प्रेमाची निशाणी आहे. हे बघा, मी हात जोडते, हवं तर पाया पडते, पण मला बाळ पाडायला सांगू नका. अगं, मला पण हे बाळ हवंय. मला बाबा बाबा म्हणणार कोणीतरी हवंय. आत्ता ते शक्य नाहीये. अगं, मी खूप अडचणीत आहे, त्यामुळे तर मी तिकडे नाही येऊ शकत आहे. आणि तुला आत्ता इकडनं तिकडे मी नाही घेऊन जाऊ शकत आहे. समजून घे. भूक लागली असेल तुला, घे काहीतरी खाऊन घे, आणि मी तुझ्यासाठी चहा बनवतो. माफ कर मला. मी रागवलो ना की मला स्वतःवरती कंट्रोल नाही करता येत, आणि हे तुला माहिती आहे ना. लागलं का तुला? ठीक आहे, काळजी करू नकोस. विचार करायला मला थोडा वेळ दे. आपण काही ना काहीतरी मार्ग काढूया. अहो, बाहेर ती बाई कोण आहे? ती मला म्हणाली तुमची आई आहे. त्या बाई माझ्या ओळखीच्या आहेत. अगं, मुलांनी आणि नवऱ्यांनी त्यांना घराबाहेर काढले, म्हणून मी काही दिवस आपल्या घरामध्ये त्यांना जागा दिली आहे. तू जास्त विचार करू नकोस. मी चहा आणतो. इतका वेळ का लागला? तुला माहिती आहे ना, मला कोणीही लेट आलेलं आवडत नाही. तुला काय आवडतं काय नाही आवडत हे सांगायला बोलवलंयस का? हे बघ, माझ्या घरी लग्नाची तयारी सुरू, आणि तुझ्या घरच्यांपैकी कोणालाही भेटण्यासाठी सक्त मनाई आहे आम्हाला. हो, आणि आमच्या घरी तर लेखी परमिशनच आहे ना. मला तुला भेटण्यासाठी खोटं बोलावं लागणार. तू परत वाद घालतेस. सुरुवात तू केलीस. हे बघ, बोल काय बोलायचंय ते. मला वेळ नाही, आणि फक्त मुद्द्याचं बोल. हे लग्न आरतीच्या मर्जीने होतं का तिच्या मनाविरुद्ध होतं? आई आणि अण्णांच्या मर्जीने नक्कीच करते. तिला
विक्रांत आवडतो का? म्हणजे तसं कधी स्पष्ट शब्दात सांगितलं नाही तिने, पण विक्रांत बद्दल एक सॉफ्ट कॉर्नर निर्माण झालाय तिच्या मनात. होणारच ना. कोणी आपल्या प्रेमात पडून इतक्या टोकाला जात असेल, स्वतःचा जीव देत असेल, तर त्या माणसाविषयी थोडं काहीतरी वाटेलच. एवढा खडूस असून उद्या तू जरी माझ्या प्रेमात पडलास आणि असा काहीतरी अटेम्प्ट केलास, तर तुझ्यासारख्या माणसासाठी सुद्धा मला थोडं काहीतरी वाटेलच. म्हणजे कंपॅशन, एम्पॅथी किंवा मग सिंपथी सारखं काहीतरी. एक मिनिट, काय बडबडतेस कळतंय का तुला? मी आणि प्रेमात, ते तुझ्या, इम्पॉसिबल. हे बघ, मी ना असा जीव वगैरे देणार नाही. वेळ आली तर मी जीव घेऊ शकतो. आणि तू कुठला विषय कुठे नेतेस ग? हे बघ अमूल्य, हे जरा सिरियस आहे म्हणून मी तुला विचारतोय. आरतीचं लग्न गौतम बरोबर व्हावं असं तुला वाटतं का? नाही. मग विक्रांत बरोबर? आता ते मी कसं सांगू शकते? ह्याचं उत्तर फक्त ताई देऊ शकते. पण आता ती सुद्धा नाही देणार. तुझ्या आईने आमच्या घरी येऊन जे काही. प्लीज, तो विषय बाजूला ठेव. नाही तर उगाच परत वाद होतील आणि मुख्य प्रश्न बाजूलाच राहील. अमूल्य, आता मी जे बोलतोय ना ते नीट ऐक. गौतम फ्रॉड आहे.